रामकृष्णारी. काल आपण वास्तू टिप्समध्ये वायव्य दिशेचं बोललो. आज आपण ईशान्य दिशेचं बोलूया. ईशान्य दिशेचा जर दरवाजा असेल तर ईशान्य दिशा ही देवांची आहे आणि आपण त्या याच्यातून ईशान्यमधून दरवाजा काढून जाणं येणं करतो. बऱ्याच जणांना माहीत नसतं, साधी भोळी लोक आमचे. तर वास्तुशास्त्र काय म्हणतं, उंबरठा आपला असतो ना, आपली एंट्री खूप महत्त्वाची असते. तर उंबरठा आपला दगडाचा राहू दे अथवा लाकडाचा राहू दे, उंबरठा आहे तर त्याला काय करायचं, त्याला पण तशीच चांदीची तार आणायची. जसं मी वायव्येला सांगितलं तेवढ्या मापाची चांदीची तार आणायची आणि तिची 3 कट करायचे चांदीच्या तारचे आणि एमसीला आणायचं, कारण तिथे कटरने करण्यापेक्षा एमसीला आणायचं आणि एक तार ठेवायची. परत हळद असते आपली, ती शिवशक्तीचं प्रतीक आहे हळद म्हणजे, आणि हळद टाकायची आणि परत ती एक तार ठेवायची, परत हळद टाकायची, परत एक तार ठेवायची, असं तीन भागामध्ये तार ठेवायचे आणि वरून एमसील लावून घ्यायचं. हळद का टाकायची त्याचं पण शास्त्र आहे, कारण ईशान्य दिशा ही शिवशक्तीचं प्रतीक आहे, भगवंताची दिशा आहे. तर प्रत्येक दिशा काहीतरी सांगून जातं, म्हणून आपण हळद टाकतो. त्याला खूप महत्त्व आहे. आपण दरवाजाला, आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो की नाही, करतो. त्याच्यामुळे हे असं करा. आणि ईशान्य दिशेला जी भगवंताची दिशा आहे त्याचं काही गोष्टी असतात त्या तुम्हाला लागू होणार नाहीत, म्हणजे पॉझिटिव्हपणा चांगला होऊन जाईल. करा आणि अनुभव घ्या. जास्त सखोलमध्ये नाही जायचं कधी, मग असं मग का तसं. करा आणि अनुभव घ्या. रामकृष्ण हरी.